पाटील मनीष चंद्रकांत पाटील यांच्याकडे जे 5000 होते ते जमा झालेले आहेत. त्यामुळे सूर्याजी पाटील सुद्धा आपलं मनोगत थोडंसं व्यक्त करणार आहेत. आधी सर्वांना जय सीताराम आणि होळीच्या आणि रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज सर्व डायगर ग्रामस्थ असतील, आपले डायगरचे खेळाडू असतील, सिनियर सिटीजन, आधी मी त्यांचं सर्वांचं आभार मानतो. खरंच खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सर्व डायगर ग्रामस्थांना, डायगरच्या खेळाडूंना जे प्रोत्साहन मिळतं ना, खरंच खूप मोलाची गोष्ट आहे. आणि सर्वात जास्त मी आभार मानेन ते म्हणजे आपले कॉमेंटेटर्स. कारण बघा, गावोगाव प्रत्येक ठिकाणी होळी असते. आज सर्वांना होळी असते आपल्या आगरी विभागामध्ये, पण आपले नितीनदादा कालन असतील, करण कालन असतील आणि प्रथमेश आपले, जे प्रत्येक वर्षी आपल्याला होळी आणि रंगपंचमी दोन्ही दिवसाचा वेळ आपल्यासाठी देतात. बघा, कॉमेंट्री हे सर्व लोक करत असतात. मी सुद्धा कॉमेंट्री करायचो आधी, मला सुद्धा समालोचनाची आवड आहे. पण एक वेळ असते का तो क्षण आपल्या डायगर वासियांसाठी ते देतात. म्हणून मी पहिले सर्वात जास्त मी त्यांचा मनापासून आभार मानतो. आणि आपले GTC वाले पण असतील, त्यांना सुद्धा होळी असते, पण ते त्यांचा मोलाचा वेळ सोडून ते आज आपल्यासाठी इथे दिवस रात्र, DJ वाले, आपले मंडपवाले, दिलदास, खरोखर ताई दिल दिलेला आपल्याला प्रत्येक वर्षी, म्हणून त्यांचा पण मी आभार मानतो. आणि असंच प्रेम आपल्या डायगरवासियांवर सर्वांचा राहू दे आणि आपला डायगर गाव कल्याणपाटा हा एकजुटीने राहो. आणि असाच आपला होळीचा जो सण आहे तो आपण चांगल्या प्रकारे साजरा करूया. आणि सर्वांचं परत एकदा मी मनापासून धन्यवाद करतो. आणि सगळे बादशे आहेत आज, सगळे बादशे आहेत, सगळे बादशे. प्रेम, तू मेन बादशाह भाई, प्रेम प्रेम, पण सगळ्यां भारी बादशाह शांतनू पाटील. चला, सर्वांना जय सीताराम आणि परत एकदा सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दर्शन तानापाटी यांच्याकडनं विनर टीमसाठी 1500 आणि रनरअप टीमसाठी 1000. दीपेश कडे ते जमा आहेत. मॅन ऑफ द मॅच भावेश, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच भावेश. या भावेशसाठी टाळ्या होत्या. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच बालाजी पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात आला मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा. चला भावेश या मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा. बालाजी पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅच जिन्ना इलेव्हन जिंकली. सर्वप्रथम आपण 40+ ची जी प्रेक्षणीय मॅच झाली मैत्रीपूर्व, त्या मॅचचा विनर संघाला आपण पहिल्या प्रथम इन्व्हाइट करणार. जरा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. गावदेवी 40+ डायगर. चला या, जेवढे उपस्थित असेल तेवढे या. गावदेवी डायगर 40+ या लवकर. संतोष पाटील आहेत ना? चला
बालाजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. प्रेक्षणीय मॅच, जरा जोरदार टाळ्या द्या. फोर्टी प्लसचे रुपेश, 40 प्लसचे बेस्ट बॉलर सांगा मला. उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय नथुशेठ देव पाटील यांच्या स्मरणार्थ नितीन नथुशेठ पाटील यांच्याकडनं 40 प्लस साठी आम्हाला सर्व ट्रॉफी झालेले आहेत. फोर्टी प्लसचा बेस्ट बॉलर द्यायचा आपल्याला. चला कीर्ती कुमार बेस्ट बॉलर 40 प्लसचे या. क्या बात आहे. कीर्ती कुमार कुठे आहेत का? कीर्ती कुमार या लवकर. कीर्ती कुमार खुटारकर बेस्ट बॉलर 40 प्लस. कीर्ती कुमार या लवकर. ते मला वाटतं कोणाला तरी गुगल पे करतायत. चला बेस्ट बॅट्समन देऊया तोपर्यंत आपण. 40 प्लस बेस्ट बॅट्समन आपण पाहतोय स्वर्गीय नथुशेठ देव पाटील यांच्या स्मरणार्थ नितीन नथुशेठ पाटील यांच्या ट्रॉफी. आणि बेस्ट बॅट्समन आहे संतोष पाटील गावदेवी 40 प्लस. दादांच्या शुभ हस्ते बालाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. कीर्ती कुमार आले का बेस्ट बॉलर? कीर्ती कुमार मला वाटतं घरी गेले. बघा मनीष चंद्रकांत पाटील यांच्याकडे जे 5,000 रुपये दिले जिन्ना 11ला ते तुमच्या खेळाडूकडे आलेत. जोगेश आंबेकर यांच्याकडे आलेत, गुगल पे केलेत, लक्षात घ्या. जिन्ना 11 ओके. चला कीर्ती कुमार आहेत का? चला मग गावदेवी आपण 40 प्लसची ट्रॉफी देऊया. गावदेवी 40 प्लस आजच्या झालेल्या बिंजोरची लढतीमध्ये आपण बघितलं गावदेवी 40 प्लस विजयी झालेली आहे. चला या 40 प्लस संपूर्ण टीम या. गावदेवी जोगेंदर योगी आंबेकर या आपण. कीर्ती कुमारची ट्रॉफी ठेवा, तुम्ही नंतर देऊ शकता. प्रेक्षणीय मॅच नथुशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. आज क्या बात आहे बघा. यावर्षी नवीन संकल्पना 40 प्लसची एक प्रेक्षणीय मॅच टायगर प्रीमियर लीग मध्ये पुढच्याही वर्षी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अभिनंदन गावदेवी 40 प्लस. संतोष पाटील उर्फ मास यांचे सुपुत्र आहेत. चला 40 प्लस फोटो काढायचे काढून घ्या. कीर्ती कुमार आपण आला असेल या बेस्ट बॉलर. नाही लाईव्ह दिसताय तुम्ही बघा ना. संतोष दादा तुमच्यावरतीच कॅमेरा आहे. नाही बाबा मॅच जिंकली सुशील, फोटो पाहिजे. ब्रास बँड वाले आलेत का? नाही. बेस्ट फिल्डर आपण देणार आहोत टायगर प्रीमियर लीग. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक टायगर प्रीमियर लीग हे सर्व ट्रॉफी आपण पाहतोय. आम्हाला पुरस्कृत केलेत विजय बारामपाडी यांनी, कैलासवासी कुमार विलास
बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला सर्व ट्रॉफीज बेस्ट फिल्डर DPL 2024 डायगर प्रीमियर लीग थांबू या मान्यवर आमचे ज्येष्ठ नागरिक जे उपस्थित आपण या सर्वांनी वरती शशिकांत पाटील भरपूर खुश आहे टायगर प्रीमियर लीग पासून चिठ्ठी मिळाली ना प्रेम पाटीलची लकी जॅकपॉट सुनील पाटील या औषध साहेब आपण या
मॅच दिली मॅन ऑफ द बेस्ट फिल्डर आपण देणार आहोत. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची आपण ट्रॉफी देणार आहोत. कैलास कुमार विलास बाळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विजय बाळाराम पाटील यांच्याकडून सर्व ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने क्वालिफायच्या मॅच मध्ये ज्याने अप्रतिम झेल टिपला आणि त्याच्याच मध्ये हा संघ फायनल मध्ये दाखल झाला. संघ आहे जिज्ञा 11 आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे अनुराग. चला अनुराग या लवकर. शशिकांत पाटील या आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देणार. आणि अजून आमचे मान्यवर विजय पाटील आपण या दोघांच्या शुभ हस्ते. चला अनुराग लवकर या. बेस्ट फिल्डर. क्या बात आहे बघा अनुराग भरपूर खुश आहेत ना. झेल कोणाचा पकडला शिवाजी पाटील. उलटत धावत जाऊन बघा कपिल देवची आठवण करून देणारा झेल पकडला. त्यानंतर देणार आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. चला फोटो काढा. चार मॅच मध्ये फक्त ज्या गोलंदाने 21 चेंडू फेकले 5 विकेट गेलेत. यंगस्टर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया उत्कृष्ट गोलंदाज अक्षत पाटील. अक्षत पाटील कॅफे नगर. अक्षत तकदीर पाटील बेस्ट बॉलर. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो सुनील पाटील आणि सूरज पावशे. त्यानंतर देणार आहोत आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय बालाजी पाटील साहेब. आपण या. श्याम पाटील आपण या. उत्कृष्ट फलंदाज ज्याने या स्पर्धेत बॅटिंग करत असताना धावा बनवल्या तब्बल 141 विकेट त्याने घेतल्या 3. संघ आहे कॅफे नगर आणि फलंदाज आहे निशांत पाटील ठरले या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. चला निशांत उत्कृष्ट फलंदाज. या अगोदर टायगर प्रीमियर लीग मध्ये त्याला यंगस्टर म्हणून बायसिकल सुद्धा मिळालेली आहे अगोदर. आज सुद्धा उत्कृष्ट फलंदाज तो ठरला. 141 रन्स 3 विकेट. आणि सागर पाटील नेहमी त्याला सपोर्ट करतात आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलं क्रिकेट ते खेळतील. जय हनुमान टायगर टीम साठी याही शुभेच्छा असतील आमच्या. मध्ये यायचे स्क्रीनवर आपण बघू शकाल श्याम पाटील साहेब आहेत, बालाजी पाटील साहेब आणि उत्कृष्ट फलंदाज निशांत ज्याने रन्स केल्या 141 141. निशांत पाटील यांचे बघा पिताश्री सुद्धा उपस्थित आहेत. रवींद्र पाटील त्यांचे अभिनंदन आणि त्यांचे सुपुत्र आहेत आणि एक वेळा बायसिकल सुद्धा डीपीएल मध्ये पटकावलेली आहे. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक. 2 बायसिकल आपण शेवटी देणार आहोत. चला द्वितीय क्रमांक. अजूनही कोणी ग्रामस्थ पाहुणे उपस्थित असेल तर आपण या.
विजय पाटील आपण या, बालाजी पाटील आपण या, सुनील पाटील आपण यायचे. आपण देणार त्या स्पर्धेतील रनर अप. जोरदार टाळ्याने स्वागत करूया ज्या टीमला 8 वर्ष डीपीएल मध्ये संघर्ष करावा लागला होता, 9व्या वर्षी आपली त्यांनी ताकद दाखवली. कॅफे नगर, जोरदार टाळ्या. नाही, प्रेक्षकांची मनं जिंकलीत कॅफे नगरने आणि ब्रास बँड सुद्धा मागवलेत बघा. क्या बात आहे. नामदेव पाटील आपण या, नामदेव पाटील. दर्शन नाना पाटील यांच्याकडे 1000 रुपये सुद्धा आहेत. कॅफे नगर तुम्हाला 1000 रुपये सुद्धा आहेत. आणि गुरुदास मात्रे यांच्याकडनं ब्रास बँड. दीपेश तुम्हाला ते 1000 देतील. ब्रास बँड आलेत का जरा? कॅफे नगर आलेत ना? मग आम्ही नाचू ना, शेवटी नाचू आम्ही. टाळ्या. ओमकारेश्वर यांनी भरपूर चांगला खेळ केला यावर्षी. जरी हरले असतील ओमकारेश्वर सुद्धा, पण त्यांनी उलटफेर केले, त्यांचंही मी कौतुक करेन. आणि विनिंग टीम साठी चॅम्पियन शेवटी देणार आहोत. चॅम्पियन शेवटी आता आम्ही अपकमिंग यंगस्टरला जी बायसिकल आहे ती देणार आहोत. दीपेश, बायसिकल खालीच देऊया दीपेश. नाही, घाई करू नका ना, वेळ आहे आपल्याकडे अजून. कॅफे नगरचा क्या बात आहे, जबरदस्त खेळ आहेत. थांबा थांबा, नामदेव दादा तुम्ही मागे काय आहेत? या या पुढे या. चला आपण अपकमिंग यंगस्टर साठी बघा, दरवर्षी टायगर प्रीमियर लीग मध्ये बायसिकल असते, ती यंगस्टर साठी असते. खास करून एक नवीन चेहरा जो टायगर संघामध्ये अजूनही खेळला नाहीये, जो तो असा खेळाडू, त्याला आपण बायसिकल देणार आहोत. शिवाजी पाटील, शिवाजी पाटील आणि सागर पाटील या. तुमच्या शुभास आम्ही सायकल देणार आहोत. या चला बघा, असा खेळाडू जो जयनमन टायगर संघामध्ये कधी खेळला नाही अजूनपर्यंत, आणि तो यंगस्टर खेळाडू आहे कॅफे नगरचा भावेश आंबेकर. क्या बात है. भावेश आंबेकर थांबायचंय. चला 2 मिनिटं मी भावेशची चर्चा करतो. भावेश, सर्वप्रथम तुझं अभिनंदन.
भावेश काय सांगशील? टायगर प्रीमियर लीग तू खेळला, जर्मन टायगर संघामध्ये अजूनही तू खेळला नाहीयेस आणि यंगस्टर म्हणून ही संकल्पना जर्मन क्रिकेट संघ टायगर आणि सर्व ग्रामस्थ टायगर यांची संकल्पना आणि टायगर प्रीमियर लीग तू 2 दिवस खेळला, तुला कसं वाटलं? टायगर प्रीमियर लीग खेळताना मला खूप आनंद झाला आणि आयोजन पण चांगलं होतं आणि प्लस आमच्या टीमचं मॅनेजमेंट चांगलं झालं, त्याच्यामुळे माझी गोलंदाजी चांगली झाली. भावेश तुला असं वाटलं होतं की आज ही बायसिकल मी घरी घेऊन जाईल? संघाने खूप चांगला खेळ केला, 8 वर्ष संघर्ष केला, मात्र 9व्या वर्षी दाखवून दिला की आम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकतो. आज पूर्ण संघ चांगला खेळलाय, तुझंही खूप मोठं योगदान आहे. सायकल मिळाली, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय, त्याच्यामुळे संघाला देखील चांगलं वाटतंय. ठीक आहे, चला भावेश तुम्हाला शुभेच्छा असतील पुढच्या वर्षी DPL साठी. कॅफे नगर संघाचा चला आता आपण देऊया रेग्युलर मालिकावीर बायसिकल. सूर्याजी भाई आपण या. बादशाह सूर्याजी भाई चला बायसिकल आणा वरती. निलेश हरिचंद्र आपण या. चला बायसिकल देणार आहोत आपण. रेग्युलर खेळाडू आहेत म्हणजे जे मेन टीम मध्ये सुद्धा खेळतात. संदीप मारुती आपण या. अरुण दादा आपण यायचे. अरुण दादा आपण या. गुलाम आंबेकर आपण या. नागावचे कबीर भाऊ आपण या. कबीर भाऊ या, नागावरनं इथे उपस्थित राहिले टायगर प्रीमियर लीगला. कबीर भाऊ या आपण. आणि रेग्युलर मालिकावीर ठरलाय, ज्याच्या नावाची चर्चा, ज्याचा नेहमीच असतो दरारा, छोटा पॅकेज बडा धमाका शंतनू पाटील 154 धावा आणि 4 विकेट. पराभूत झाले. 6 चेंडू 9 धावा. बघा राकेश पाटील सुद्धा आहेत का जिज्ञात, विचारू शकता तुम्ही राकेश नाना. नाही तू तुझ्यासाठी क्या बात आहे. शंतनू पाटील बघा, नाही सकाळी सकाळी पहिली मॅच खेळली शंतनू पाटील. 2 ओव्हर प्लेट खेळते. मला काही समजलं नाही काय प्लॅनिंग होतं, समजलं नाही. मॅच सुद्धा पराभूत झाले. नाही भावेशने मोबाईल बंद केला होता ना शंतनू. नाही त्याला माहिती ना भावेश येईल. मोबाईल जरी बंद असेल ना, भावेश आला आणि फायनल मॅच जिंकून दिली, हे महत्वाचं आहे. चला शंतनू पाटील 154 रन आणि 4 विकेट. शंतनू पाटील नेहमी काहीतरी कारण असतं ना. नाही नेहमी थोडं बोला ना 2 शब्द आमच्या सोबत. नाही बोलेल शंतनू, माझ्याबरोबर बोलेल. शंतनू 154 रन 2 विकेट. मात्र ज्यावेळी क्वालिफायच्या मॅचेस होते, मला आठवते ओंकारेश्वर होता, काव्या 11 होता आणि जिज्ञा 11, तिथे असं वाटत होतं की तुमचा जवळजवळ प्रवास समाप्त झालाय. म्हणजे तुम्हीच ती मॅच जिंकून दिली 6 चेंडू 9 आणि त्यानंतर आज फायनल सुद्धा जिंकले. तुमचे जे पुरस्कार देत त्यांनी तुम्हाला सांगितले पार्टी मिळणार आहे, त्यांचे आम्ही अभिनंदन करतोय. कुंदन बाळाराम पाटील जे मांगरूळचे आहेत त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. काय सांगशील? खास करून DPL जो खेळला 2 दिवस आणि दरवर्षी खेळतो गावासाठी, काय सांगशील? आमच्या गावाची एकी आहे आणि आम्ही मैत्रीपूर्वकच सर्व मॅचेस खेळतो आणि मी मुलांना काहीही बोलत नाही आमच्या की हरो जिंको, आपण मजेसाठी खेळतोय, मजाच करा, काहीच बोलणार नाही. आज सिरीज मिळाले, कसं वाटतंय? बायसिकल, कारण की बाईक सुद्धा या अगोदर तुला मिळालेत. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार, त्यानंतर नागावची स्पर्धा तिथे बाईक मिळालेत. आज सायकल मिळाले. जवळजवळ सायकलची किंमत 8-9 हजार रुपये. आम्ही ती मला तर वाटतं आमच्याच एका मित्राला म्हणजे टीममधल्या देणार आहे आणि त्याच्याकडून म्हणजे थोडासा मोबदला घेऊन आम्ही ती पार्टी करणार आहे त्याची. क्या बात आहे. जरा नाव सांगा ना आम्हाला, कोणाला देणार आहेत? गुपित आहे. चला हरकत नाही, शुभेच्छा.
नाही, शंतनू नेहमी देतात कोणाला तरी काही ना काय. मागच्याही वर्षी मला आठवते, मला या अगोदर 2 वर्ष अगोदर मला वाटतं तेव्हाही त्यांनी दिलं होतं. चला देऊया आपण या बादशाह शंतनू टाने स्वागत करूया आपण. DPL डायगर प्रीमियर लीग 2024 आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलाय तो जिज्ञा 11. जोरदार टाने स्वागत करूया जिज्ञा 11चं. ब्रास सुनील पाटील आपण या. जेवढे मान्यवर आहे सर्वांनी या, सर्वांनी या. चॅम्पियन टीमला 1500 रुपये सुद्धा आहेत. मनीष चंद्रकांत पाटील यांच्याकडनं 5000 ते जमा केले. पण सन्मान करूयात. डायगर वासियांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल, खास करून शिवाजीदादा पाटील. खरं तर दुसऱ्या स्पर्धेमध्ये मी एक जाणारही होतो, आता शिवाजीदादांनी सांगितलं की दरवर्षी तुला सांगण्याची गरज नाही, तुला यायचंच आहे. त्याबद्दल शिवाजीदादा पाटील आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आणि जयमान डायगर टीमचं मी आभार व्यक्त करेल. याही वर्षी त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि असंच प्रेम असू द्या सर्व समालोचकांवरती. आणि नेहमीच डायगर वासी आणि शिवाजीदादा पाटील, आमचे मित्र दीपेश गीत असतील, सूर्याजी पाटील असतील, यांचं नेहमीच आमच्यावरती प्रेम असतं आणि असंच प्रेम यापुढे सुद्धा असू द्या. धन्यवाद. ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.